हॅलो मित्रांनो, आपण कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हा लेसन स्टडी करत आहोत आणि जसं की मी तुमच्याबरोबर डिस्कस केलं होतं, की काही 2-3 लेक्चर जे असतील, ते लेक्चर मी स्क्रीन शेअर करून तुमच्याबरोबर घेणार आहे. तुमच्यासाठी घेणार आहे कारण स्क्रीन शेअर करून मला तुम्हाला काही इमेजेस यामध्ये दाखवता येतील. ज्या काही इमेजेस आपल्या बुकमध्ये नाहीयेत. ठीक आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करत होतो, की सिनॅप्स काय असतं? सिनॅप्समध्ये मी तुमच्याबरोबर केमिकल सिनॅप्स डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्स हे दोघेही डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, इलेक्ट्रिकल सिनॅप्स बद्दल एक थोडीशी इन्फॉर्मेशन बुकमध्ये दिलेली आहे, पण त्याचा फोटोग्राफ किंवा इमेज दिलेली नाही. इलेक्ट्रिकल सिनॅप्स जे असतात ना, हे 2 न्यूरॉन मधले जंक्शन असतात आणि हे इलेक्ट्रिकल सिनॅप्स ज्या एरियामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा जो रिफ्लेक्स आहे तो फास्टेस्ट पास करायचा आहे, अशाच एरियामध्ये प्रेझेंट असतात. जिथे इलेक्ट्रिकल इम्पल्स फार फास्ट पास करण्याची आवश्यकता नाहीये, अशा ठिकाणी जनरली केमिकल इम्पल्सेस प्रेझेंट असतात. मग इलेक्ट्रिकल impulses are present in the area or in the region where the fastest reflexes are required. म्हणजे काय? जिथे डिफेन्स रिफ्लेक्सेस असतात. फॉर एक्झाम्पल, आपण बाईक चालवतो आणि बाईक चालवताना अचानक समोर कोणीतरी आलं आणि मग आपण ब्रेक मारणार अचानक. तर या केसमध्ये जो रिस्पॉन्स असणार आहे हा खूप फास्ट असणार. हा रिस्पॉन्स आपलं प्रोटेक्शन करणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा एक प्रकारचा डिफेन्स रिफ्लेक्स आहे. असेच डिफेन्स रिफ्लेक्सेस जे प्रेला प्रेडेटर पासून वाचवतात. त्यांना अलर्ट करतात. असे जे रिफ्लेक्सेस असतात जनरली यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल सिनॅप्स जे असतात ते प्रेझेंट असतात. इथे एक मी फिगर किंवा इमेज दाखवलेली पहा. या इमेजमध्ये बघा, हा जो न्यूरॉन आहे, हा जो अगोदरचा न्यूरॉन आहे, हा आहे प्री-सिनॅप्टिक न्यूरॉन. हा आहे प्री-सिनॅप्टिक न्यूरॉन. प्री-सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. आणि हा जो प्री-सिनॅप्टिक न्यूरॉन आहे, या प्री-सिनॅप्टिक न्यूरॉन मधनं इम्पल्स जो आहे तो पास होणार. या प्री-सिनॅप्टिक न्यूरॉन पासनं इम्पल्स हा त्याच्या पुढच्या न्यूरॉनकडे पास करायचा. पुढची न्यूरॉन जी असेल हिला म्हणणार आपण पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ही असणार आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. कळतंय तुम्हाला? आता या प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या मध्ये स्पेस फार कमी आहे बघा. इथे न्यूरॉन मधली जी स्पेस आहे, इथे जर तुम्ही ही स्पेस ऑब्झर्व्ह केली तर ही आहे फक्त 3.8 नॅनोमीटर. यावर एखादा एमसीक्यू असू शकतो. ही स्पेस पहा खूप कमी आहे. 2 न्यूरॉन हे खूप एकमेकांच्या जवळ आहे आणि म्हणून इथे मी फर्स्ट पॉइंट लिहिला आहे, गॅप इज व्हेरी नॅरो. Gap between the two neuron is very narrow and the synapse is mechanical. सिनॅप्सिस मेकॅनिकल म्हणजे यांच्यामध्ये असलेला गॅप हा खूप नॅरो आहे आणि हे जे गॅप आहेत, हे गॅप एका कनेक्शनने जॉइन झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे काय दाखवलेत पहा. 2 न्यूरॉन मध्ये कनेक्शन्स आहेत. 2 न्यूरॉनच्या मेम्ब्रेन मध्ये कनेक्शन्स आहेत. ही जी मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनला आपण म्हणणार प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ठीक आहे. प्री सिनॅप्टिक न्यूरॉनची जी मेम्ब्रेन असते हिला आपण म्हणतो प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनची जी मेम्ब्रेन असते हिला म्हणतो आपण पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ठीक आहे. आता या प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन ला कनेक्ट कोणी केलंय बघा, इथे गॅप जंक्शनने कनेक्ट केलं. गॅप जंक्शनचा इथे चॅनल आहे. म्हणजेच इलेक्ट्रिकल इम्पल्स जसा कॅरी होणार आहे या प्री सिनॅप्टिक न्यूरॉन पासून, हा पोहोचणार आहे या मेम्ब्रेन पर्यंत आणि मेम्ब्रेन पर्यंत पोहोचल्यानंतर या गॅप जंक्शनद्वारे, जे गॅप जंक्शन यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, फक्त 3.8 नॅनोमीटर एवढं कमी डिस्टन्स आहे बघा. जर केमिकल सिनॅप्सचं आपण डिस्टन्स पाहिलं तर ते 20 ते 30 किंवा 20 ते 40 नॅनोमीटर एवढं असतं. एवढं जास्त डिफरन्स आहे पहा इथे. ठीक आहे. मग हा जो इलेक्ट्रिकल इम्पल्स आहे, इलेक्ट्रिकल इम्पल्स या गॅप जंक्शनद्वारे पास होईल आणि हा एक्साइट करेल या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनला, पोस्ट सिनॅप्टिक टर्मिनल. आणि या पद्धतीने हा जो इम्पल्स असेल हा खूप फास्ट कॅरी होणार आहे. म्हणून पहा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक इज फॉर्म बिटवीन द प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. म्हणजे पहा, इकडे जो इलेक्ट्रिकल कंडक्शन पास होणार आहे, हा इलेक्ट्रिकल कंडक्शन डायरेक्टली या गॅप जंक्शन चॅनलद्वारे पास होईल आणि जे पोस्ट सिनॅप्टिक टर्मिनल आहे, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे, इथे हा इम्पल्स कॅरी ऑन होणार आहे. कळतंय? आणि
हा इम्पल्स पुढे लक्षात ठेवा बाय डायरेक्शनल सुद्धा असू शकतो किंवा युनि डायरेक्शनल पण असू शकतो. या इमेज वरनं सुद्धा तुम्हाला हे समजेल. सपोज इलेक्ट्रिकल इम्पल्स हा या डायरेक्शन मध्ये येत असेल, या डायरेक्शन मधनं या गॅप जंक्शन मधनं हा इकडनं इकडे या न्यूरॉन कडनं या न्यूरॉन कडे पास आउट होऊ शकतो किंवा हा अपोजिट डायरेक्शन मध्ये सुद्धा पास आउट होऊ शकतो. म्हणजे या न्यूरॉन कडनं या न्यूरॉन कडे ही पास ऑन होऊ शकतो. म्हणून हे बाय डायरेक्शनल असतात. लक्षात घ्या, यावर सुद्धा एखादा एमसीक्यू असू शकतो. ठीक आहे. मग या फिगरवरनं बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की प्री सिनॅप्टिक न्यूरॉन कडनं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कडे जो इम्पल्स कॅरी होतो, इलेक्ट्रिकल इम्पल्स ज्याला म्हटलं जातं, हा इलेक्ट्रिकल इम्पल्स फास्टेस्ट असतो. कसा असतो हा? फास्टेस्ट रिफ्लेक्स आहे आणि हा बाय डायरेक्शनली असू शकतो किंवा हा युनि डायरेक्शनली असू शकतो. Got this? And the gap between the electrical impulse or the gap between the neuron is very narrow, and synapse is mechanical, and the conductive link is formed due to the presence of the gap junction channel between the two neurons. So this is all about the electrical impulse. हा आहे electrical impulse. आता आपण पाहूयात केमिकल इम्पल्स. मित्रांनो बघा, केमिकल इम्पल्स बद्दल मी ऑलरेडी तुम्हाला बोर्डवर टीच केलेलं आहे किंवा त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. केमिकल इम्पल्स मध्ये इम्पल्स कसा कॅरी होतो पहा. दोन न्यूरॉनच्या मध्ये जे जंक्शन असतं, त्या जंक्शनला आपण म्हटलं होतं सिनॅप्स. आठवत असेल तुम्हाला तर याला म्हटलं होतं आपण सिनॅप्स. बघा, जर हा एक एक्झॉन असेल आणि हा एक्झॉनचा एंड असेल, एक्झॉनचा जो एंड असेल याला आपण एक्झॉन बल्ब असं म्हणतो. याला म्हणतो आपण एक्झॉन बल्ब. ठीक आहे. हा असेल एक्झॉन बल्ब. या एक्झॉन द्वारे इलेक्ट्रिकल इम्पल्स कॅरी होणार आहे आणि हा इलेक्ट्रिकल इम्पल्स ज्यावेळेस कॅरी ऑन होतो, इथे या एक्झॉन बल्ब मध्ये, हा एक्झॉन बल्ब आहे किंवा एक्झॉन नॉब आहे. या एक्झॉन बल्ब किंवा एक्झॉन नॉब मध्ये सिनॅप्टिक वेसिकल प्रेझेंट असतात. काय असतात हे वेसिकल्स जे आहेत त्यांना काय म्हटलं आपण? सिनॅप्टिक वेसिकल्स. हे जे सिनॅप्टिक वेसिकल्स असतात यांच्यामध्ये बनलेले असतात न्यूरो ट्रान्समीटर. आतमध्ये काय बनलेले असतात? न्यूरो ट्रान्समीटर बनलेले असतात. ठीक आहे. ही आहे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ठीक आहे. याच्या पुढे असणारे आहे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. जी पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन असणार आहे, ती पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन दुसऱ्या न्यूरॉनची असू शकते किंवा ही एक मसल असू शकते. कळतंय? किंवा ही एखादी ग्लँडची मेम्ब्रेनही असू शकते. मग इथे पहा, मी अशी मेम्ब्रेन काढतो. ही जी मेम्ब्रेन आहे पुढच्या न्यूरॉनची आहे असं कन्सिडर करू आपण. ठीक आहे. आता या न्यूरॉनवर प्रेझेंट असतात, या न्यूरॉनवर किंवा या मसलवर प्रेझेंट असतात रिसिप्टर्स. बघा, ही असेल प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, ही असेल पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, आणि प्री आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनच्या मध्ये इथे गॅप प्रेझेंट असतो. या गॅपला आपण म्हणतो सिनॅप्स किंवा सिनॅप्टिक क्लेफ्ट. हा गॅप काय असणार आहे मित्रांनो? हा असणार आहे सिनॅप्टिक क्लेफ्ट. बरोबर. ही असणार प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, ही असणार पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, मध्ये असणार सिनॅप्टिक क्लेफ्ट. आता पहा, ज्या वेळेस इलेक्ट्रिकल इम्पल्स हा कॅरी ऑन होणार आहे, हा इलेक्ट्रिकल इम्पल्स या एक्झॉनच्या एंडला पोहोचेल. म्हणजे कुठे पोहोचेल? एक्झॉन बल्बला किंवा एक्झॉन नॉब जवळ पोहोचेल. एक्झॉन नॉब मध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिकल इम्पल्स पोहोचतो, या इलेक्ट्रिकल इम्पल्स मुळे ही जी मेम्ब्रेन असते ना, कोणती मेम्ब्रेन बघा, ही प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ही प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन जी असेल ही परमिएबल होते कॅल्शियमच्या आयन्सला. बघा, मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो इथे तुम्हाला. कॅल्शियमचे जे आयन्स आहेत याला ही मेम्ब्रेन परमिएबल होते आणि कॅल्शियमचे आयन्स हे बाहेरच्या फ्लुइड मधनं, म्हणजे पहा, न्यूरॉनच्या बाहेर जे फ्लुइड असतं ना, या फ्लुइडला, न्यूरॉन ही एक सेल आहे, या फ्लुइडला आपण म्हणतो ECF. म्हणजे काय? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये असतात कॅल्शियम आयन्स. ठीक आहे. ज्या वेळेस एक्झॉनद्वारे इलेक्ट्रिकल इम्पल्स म्हणजे चार्ज इम्पल्स जो आहे तो पास ऑन होईल आणि तो या शेवटच्या बल्ब कडे पोहोचेल, ज्याला म्हणतो आपण सिनॅप्टिक बल्ब किंवा सिनॅप्टिक नॉब. या सिनॅप्टिक बल्ब मध्ये सिनॅप्टिक वेसिकल्स आहे. ही मेम्ब्रेन, जिला म्हटलं आपण प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, ही प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऍक्टिव्हेट होईल आणि ही प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन परमिएबल होईल कॅल्शियमसाठी.
कॅल्शियम आयन बाहेरनं म्हणजे या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधनं आतमध्ये येतील. आतमध्ये आल्यामुळे काय होतं पहा, कॅल्शियम आयन आतमध्ये आल्यामुळे हे जे वेसिकल्स आहेत यांना म्हटलं आपण काय, सिनॅप्टिक वेसिकल्स. या सिनॅप्टिक वेसिकलच्या आतमध्ये काय असतात, सिनॅप्टिक वेसिकलच्या आतमध्ये असतात न्यूरोट्रान्समीटर्स. सिनॅप्टिक वेसिकल्स ऍक्टिव्हेट होतात आणि हे सिनॅप्टिक वेसिकल जाऊन फ्यूज होतात या मेम्ब्रेन बरोबर. कोणत्या मेम्ब्रेन बरोबर? प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन बरोबर. समजलंय तुम्हाला? म्हणजे कॅल्शियमचा इथे रोल आहे हे लक्षात घ्या. यावर एखादा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. कॅल्शियममुळे न्यूरोट्रान्समीटर जे असतात यांचे सिनॅप्टिक वेसिकल जाऊन बाइंड होतात प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनला. त्यामुळे काय होईल, हे वेसिकल्स प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनला जाऊन बाइंड होतील आणि यांच्या आतमध्ये असलेले न्यूरोट्रान्समीटर बाय द प्रोसेस ऑफ द एक्झोसायटोसिस. कोणती प्रोसेस आहे लक्षात घ्या. इथे इथे या प्रोसेसला काय म्हटलं आपण? एक्झोसायटोसिस. या एक्झोसायटोसिसच्या प्रोसेसमुळे न्यूरोट्रान्समीटर या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये रिलीज होतील. कळलं तुम्हाला? आता हे जे न्यूरोट्रान्समीटर या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये जे रिलीज झालेले आहेत, they will bind to the receptors which are present over the postsynaptic membrane. बघा आता ही आहे पोस्टसिनॅप्टिक मेम्ब्रेन. या पोस्टसिनॅप्टिक मेम्ब्रेन वर हे आहेत रिसिप्टर्स. बरोबर? हे जे रिसिप्टर्स आहेत, हे रिसिप्टर्स बाइंड होतील टू द न्यूरोट्रान्समीटर्स. बरोबर? न्यूरोट्रान्समीटर्सला हे रिसिप्टर्स बाइंड होतील. न्यूरोट्रान्समीटर्सला हे रिसिप्टर बाइंड झाल्यामुळे रिसिप्टर्स ऍक्टिव्हेट होतील आणि पुन्हा हा जो पुढचा न्यूरॉन असेल किंवा पुढची मसल असेल किंवा पुढची ग्लँड असेल, या ग्लँडवर एक तर किंवा न्यूरॉनवर किंवा मसल सेलवर एक्सायटेटरी इम्पल्स जनरेट होईल किंवा इनिबिटरी इम्पल्स जनरेट होईल. समजतंय? समजतंय तुम्हाला? ठीक आहे. मग इथे मी सांगितलं कॅल्शियमचा रोल काय आहे, व्हॉट इज एक्झोसायटोसिस. त्यानंतर मी सांगितलं की या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये जे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे, त्या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर असलेले जे रिसिप्टर्स आहेत त्यांना हे न्यूरोट्रान्समीटर जाऊन बाइंड होतील आणि त्यांचा इफेक्ट हा एक्सायटेटरी असू शकतो किंवा इनिबिटरी असू शकतो. एक्सायटेटरी किंवा इनिबिटरी त्यांचा इफेक्ट असेल. ठीक आहे. मग एकदा हे न्यूरोट्रान्समीटर्स इथे बाइंड झाले, फॉर एक्झाम्पल एक न्यूरोट्रान्समीटरचा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ऍसिटिल कोलिन. ऍसिटिल कोलिन हा एक प्रकारचा न्यूरोट्रान्समीटर आहे. हा एक प्रकारचा केमिकल आहे. आता हे न्यूरोट्रान्समीटर एकदा रिसिप्टर्सला बाइंड झाले की त्यांनी त्यांचा इफेक्ट दाखवला. मग या न्यूरोट्रान्समीटर्सला पुन्हा काढणं आवश्यक आहे, यांना रिमूव्ह करणं आवश्यक आहे. आणि मग यांना या रिसिप्टरवरनं रिमूव्ह करण्यासाठी आणि या क्लेफ्ट मधनं सुद्धा यांना रिलीज करण्यासाठी किंवा यांना ब्रेक करण्यासाठी आवश्यक असतो एक एन्झाईम. फॉर एक्झाम्पल हे जर न्यूरोट्रान्समीटर ऍसिटिल कोलिन असतील तर ऍसिटिल कोलिन इस्टरेजेस यावर एखादा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. ऍसिटिल कोलिन इस्टरेजेस, व्हॉट इज द रोल ऑफ ऍसिटिल कोलिन इस्टरेज, हे सुद्धा असं विचारलं जाऊ शकेल. सो ऍसिटिल कोलिन इस्टरेजेस जे असतील हे या न्यूरोट्रान्समीटरला रिमूव्ह करतील रिसेप्टर्स वरनं. कारण का, एकदा त्याचं फंक्शन कंप्लीट झालं की या न्यूरोट्रान्समीटर्सला इथं काढणं आवश्यक आहे. कारण मग पुढचे न्यूरोट्रान्समीटर जे असतील ते येऊ शकतील आणि त्यांचा इफेक्ट दाखवू शकतील. ठीक आहे. आता हा जो इम्पल्स आहे या इम्पल्सला म्हणतो आपण केमिकल इम्पल्स. ठीक आहे. आणि हा जो सिनॅप्स आहे या सिनॅप्स मध्ये केमिकल्स रिलीज केले गेले म्हणून याला म्हटलं जातं केमिकल सिनॅप्स. केमिकल सिनॅप्स किंवा केमिकल इम्पल्स हा स्लो आहे ऍज कम्पेअर्ड टू द इलेक्ट्रिकल इम्पल्स. इलेक्ट्रिकल इम्पल्स पेक्षा केमिकल इम्पल्स हा नेहमी स्लो असणार आहे. आता इथे तुम्ही फिगर पहा. या फिगर मध्ये इथे तुम्ही पाहाल हा एक्झॉन आहे. एक्झॉन पासनं एक्झॉन टर्मिनलला इम्पल्स पोहोचेल. एक्झॉन टर्मिनलला इम्पल्स पोहोचल्यानंतर इथे कॅल्शियम आयन आतमध्ये येतील. Ca प्लस प्लस आयन्स. ठीक आहे. Ca2 प्लस किंवा Ca प्लस प्लस आयन्स आतमध्ये एंट्री करतील. त्यामुळे सिनॅप्टिक वेसिकल्स हे जाऊन बाइंड होतील किंवा फ्यूज होतील कोणाबरोबर, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन बरोबर. आणि प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन बरोबर हे सिनॅप्टिक वेसिकल्स जाऊन फ्यूज झाल्यामुळे न्यूरोट्रान्समीटर जे असतील ते रिलीज होतील. कुठे रिलीज होतील? न्यूरोट्रान्समीटर्स विल गेट रिलीज्ड इनटू द सिनॅप्टिक क्लेफ्ट. या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये तुम्ही पाहू शकता दीज आर द न्यूरोट्रान्समीटर्स. ठीक आहे. आणि हे न्यूरोट्रान्समीटर्स जे आहेत ते या इथे इथे दाखवले ते न्यूरोट्रान्समीटर्स. दीज विल बाइंड टू द रिसिप्टर्स ऑन द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. हा पहा इथे तुम्हाला रिसिप्टर दिसतोय, हा असा ड्रॉ केलेला. ठीक आहे. दिस इज अ रिसिप्टर. या रिसिप्टरवर जाऊन ते बाइंड होतील आणि त्याचा इफेक्ट
या पुढच्या सेलवर दिसेल. जर एक न्यूरॉन पुढच्या मसल बरोबर अटॅच असेल, जर न्यूरॉन मसल बरोबर अटॅच असेल तर त्याला आपण म्हणू शकतो न्यूरोमस्क्युलर जंक्शन. काय म्हणू शकतो आपण याला? न्यूरोमस्क्युलर जंक्शन. आणि या न्यूरोमस्क्युलर जंक्शनच्या ठिकाणी केमिकल सिनॅप्स असू शकतो. किंवा न्यूरॉन जर ग्लँडला अटॅच असेल तर न्यूरो ग्लँड्युलर जंक्शन सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे. किंवा न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला सुद्धा अटॅच असू शकते. मग हा न्यूरॉन एका न्यूरॉनचा टर्मिनल दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइट बरोबर असोसिएट असू शकतो. ठीक आहे. तर मग यांना म्हणू शकतो आपण न्यूरोनल जंक्शन्स. ठीक आहे. एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला असोसिएट असू शकते, न्यूरॉन ग्लँडला असोसिएट असू शकते, न्यूरॉन मसलला सुद्धा असोसिएट असू शकते बाय द सिनॅप्स. ओके. आणि हा जो सिनॅप्स आहे हा बनलेला आहे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन ही असेल पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, आणि यांच्यामध्ये असलेला गॅप यांना म्हणतो आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट. बरोबर. आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर असलेले रिसेप्टर्स यांनी बनलेले असतात सिनॅप्स. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. दिस इज ऑल अबाउट द केमिकल सिनॅप्स. आता आपल्याला खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करायचा. आजचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे. तो टॉपिक आहे कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स यावर खूप सारे एमसीक्यू विचारले जाऊ शकतात, म्हणून मी थोडस डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. पाहता नर्व इम्पल्स कसा कंडक्ट होतो. नर्व इम्पल्स कंडक्ट कसा होतो हे पाहण्यासाठी अगोदर आपल्याला न्यूरॉनचं स्ट्रक्चर माहित असायला हवं. न्यूरॉनचं स्ट्रक्चर ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. न्यूरॉन असा असेल, ही त्याची सेल बॉडी असेल किंवा याला आपण म्हणतो सायटॉन, आणि हा त्याचा असेल एक्झॉन. ठीक आहे. हा असेल एक्झॉन, ही असेल सेल बॉडी किंवा सायटॉन. या सेल बॉडी किंवा सायटॉन मध्ये इथे निसस ग्रॅन्युल सुद्धा दिसतात. निसस ग्रॅन्युल जे असतात हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सारखे फंक्शन करतात. हे असतील डेंड्रॉन. राईट. सेल बॉडीचे हे काय? डेंड्रॉन. डेंड्रॉन. आणि डेंड्रॉनचे फाईन एक्सटेन्शन्स आहेत, यांना म्हणणार आपण डेंड्राइट्स. ठीक आहे. डेंड्राइट जे असतात जनरली इम्पल्सला रिसीव्ह करतात. ठीक. सेन्सिटिव्ह असतात, इम्पल्सला रिसीव्ह करतात. आता हे जे एक्झॉन असतात, हा एक्झॉन असतात. ठीक आहे. या एक्झॉनची ही मेम्ब्रेन आहे. या मेम्ब्रेनला आपण म्हणू शकतो एक्झोलेमा. एक्झोलेमा म्हणजे मेम्ब्रेन. ठीक आहे. आणि या एक्झॉनच्या आतमधला जो प्लाझम आहे याला म्हणतो आपण एक्झोप्लाझम. एक्झोप्लाझम. ठीक आहे. आता पहा इकडे हा जो एंड असणार आहे ना एक्झॉनचा, या एंडला तुम्हाला बल्ब दिसतील, ज्याला म्हटलं ना आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट. आत्ताच बोललो होतो आपण सिनॅप्टिक बल्ब. सिनॅप्टिक बल्बच्या पुढे जी जागा असते तिला म्हणतो आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट. बरोबर. किंवा सिनॅप्स फॉर्मेशन. तर हा जो सिनॅप्टिक बल्ब आहे याला सिनॅप्टिक नॉब असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे इथे हा फॉर्म करणार आहे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ठीक आहे. बघा इकडे. आता पहा जर हे डेंड्राइट्स असतील, हे डेंड्राइट्स आहेत. हे डेंड्राइट्स एखादा इम्पल्स रिसीव्ह करतील, आणि इम्पल्स रिसीव्ह केल्यानंतर डेंड्राइट्स एक्साइट होतील, आणि त्यांचं जे एक्साइटेशन असेल ते या एक्झोप्लाझम मधनं पास होणार. मी तुम्हाला दोन प्रकारचं एक्साइटेशन सांगणार आहे इथे. इलेक्ट्रिकल इम्पल्स बद्दलच मी बोलणार आहे, पण न्यूरॉन दोन टाईपचे असतात. एक मायलिनेटेड आणि दुसरे असतात नॉन मायलिनेटेड. आता ही जी न्यूरॉन मी काढलेली आहे याभोवती तुम्हाला मायलिन शीथ दिसत नाही, म्हणून ही आहे नॉन मायलिनेटेड. मला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय की मायलिन शीथ अराउंड द एक्झॉन इज प्रोड्युस्ड बाय द श्वान सेल्स. श्वान सेल तयार करतात मायलिन शीथला. पण आता इथे मायलिन शीथ काय नाही. तर पहिले आपण नॉन मायलिनेटेड न्यूरॉन बद्दल डिस्कस करू की यामध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्स कसा कॅरी ऑन होतो. सो कंडक्शन ऑफ द नर्व इम्पल्स पहिले बघूयात आपण नॉन मायलिनेटेड बद्दल, आणि मग आपण डिस्कस करूयात मायलिनेटेड बद्दल. ठीक आहे. मग सपोज इथे या डेंड्राइट्स आहेत, या डेंड्राइट्सला इम्पल्स मिळाला. तर इम्पल्स मिळाला म्हणजे काय? चटका लागलेला असेल तर तो एक इम्पल्स असेल. चिमटा घेतलेला असेल तो सुद्धा एक इम्पल्स असेल. तुम्हाला माहिती हजारो वेगवेगळ्या प्रकारचे इम्पल्स आहेत. तो जर थ्रेशोल्ड इम्पल्स असेल,
थ्रेशोल्ड इम्पल्स असेल, थ्रेशोल्ड इम्पल्स त्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले. थ्रेशोल्ड इम्पल्स म्हणजे असा इम्पल्स जो पुढे कॅरी ऑन होऊ शकतो किंवा ज्याने न्यूरॉन ऍक्टिव्हेट होतात, ठीक आहे, एक्साइट होतात किंवा इनिबिट होतात, दोन्ही फंक्शन्स असू शकतात. तर न्यूरॉन जे असतील ते एक्साइट होतील जर त्यांना इम्पल्स मिळाला जो असेल थ्रेशोल्ड इम्पल्स. थ्रेशोल्ड इम्पल्स जो असेल हा या सेल बॉडीकडे येईल किंवा सायटॉनकडे येईल आणि सायटॉन किंवा सेल बॉडीकडनं हा जो इम्पल्स आहे एक्झोप्लाझम मधनं पास होणार. यामध्ये इम्पॉर्टंट रोल आहे एक्झोलेमाचा, एक्झोप्लाझमचा आणि याच्या बाहेर इथे एक फ्लुइड असतं. या फ्लुइडला काय म्हणणार आपण? ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला, याला म्हटलं आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. कारण न्यूरॉन जी आहे ही एक सेल आहे. या सेलच्या बाहेरच्या बाजूला जे फ्लुइड असणार आहे ना, या फ्लुइडला आपण म्हणणार आहेत एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. हा जो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असतो न्यूरॉनच्या एक्सायटेशनच्या अगोदर, प्लीज पे अटेन्शन, न्यूरॉनच्या एक्सायटेशनच्या अगोदर ज्यावेळेस न्यूरॉन एक्साइट झालेल्या नाहीयेत, म्हणजेच न्यूरॉन ज्या वेळेस असणार आहेत रेस्टिंग फेज मध्ये, प्लीज पे अटेन्शन, न्यूरॉन ज्यावेळेस रेस्टिंग फेज मध्ये असणार आहेत त्यावेळेस हा जो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये असलेला चार्ज हा असतो पॉझिटिव्ह. काय असतो? बाहेरचा चार्ज काय असतो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडचा? पॉझिटिव्ह. ज्यावेळेस सेल्स कशा असतील, न्यूरॉन कशा असतील, रेस्टिंग फेज मध्ये असतील. रेस्टिंग फेज साठी आपण आणखी एक शब्द वापरतो, याला म्हणतो आपण पोलराइज स्टेट. पोलराइज स्टेट. तुम्ही लक्ष द्या, एक एक गोष्ट लक्षात घ्या स्लोली स्लोली. या स्टेजला म्हणतो आपण पोलराइज स्टेट. पोलराइज स्टेट मध्ये ज्यावेळेस न्यूरॉन असते ती रेस्टिंग स्टेट मध्ये असते. रेस्टिंग स्टेट मध्ये ती असते त्यावेळेस हा जो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे यावर असतो चार्ज पॉझिटिव्ह आणि जो आतला आहे ना एक्झोप्लाझम, या एक्झोप्लाझमच्या आतमध्ये रेस्टिंग स्टेट मध्ये चार्ज असणार आहे निगेटिव्ह. ठीक आहे. मग आता इथे मी लिहितो पहा पोलराइज स्टेट मध्ये इनर स्टेट इज निगेटिव्ह, inner charge is negative and outer charge outside the exolemma, exoplasm is positive. ओके. आता हा असा का डिफरन्स काय? असा डिफरन्स आहे कारण ज्या वेळेस न्यूरॉन रेस्टिंग स्टेट मध्ये असते त्यावेळेस हा बाहेरचा जो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं. आपण इथे दाखवूयात सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन बाहेर कसं असणार आहे? जास्त असणार आहे Na+चं आणि पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे K+चं कॉन्सन्ट्रेशन हे आतमध्ये जास्त असतं. ठीक आहे. जनरली रेस्टिंग स्टेट मध्ये काय असणार आहे? सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हे बाहेर जास्त असणार, पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन हे आतमध्ये जास्त असणार. आता पहा ही जी मेम्ब्रेन असते ना एक्झोलेमा, या एक्झोलेमावर काही चॅनल प्रेझेंट असतात. या चॅनलला म्हणतो आपण Na+K+ प्रोटॉन चॅनल. कोणते चॅनल? Na+K+ प्रोटॉन पंप किंवा Na+K+ पंप असं यांना म्हणतात. हे जे Na+K+ पंप असतात हे पोलराइज स्टेटमध्ये किंवा रेस्टिंग स्टेटमध्ये ऍक्टिव्हेटेड असतात आणि या Na+K+ पंपचं फीचर हे आहे की हे ज्यावेळेस ऍक्टिव्हेट असतात हे बाहेर सोडतील, सेलच्या आतमध्ये जो Na+ असेल ना, या Na+ ला बाहेर टाकतात आणि सेलच्या आतमध्ये K+ ला घेतात. न्यूरॉनच्या आतमध्ये कोणाला घेतात? Na+K+ ला घेतात आणि Na+ ला बाहेर टाकतात. मग किती Na+? 3 Na+ ला ते बाहेर टाकतात ऍट द सेम ज्यावेळेस ते ऍक्टिव्हेट असतात त्यावेळेस, अँड 3 Na+ ला आउटसाइड म्हणजे आउट करतात आणि बाहेर का टाकतात आणि 2 K+ ला आतमध्ये घेतात, इन घेतात. आता मला एक सांगा, तुम्हाला इथे काय कळतंय? Na+3 बाहेर चाललेत आणि K+1-2 आतमध्ये येत आहेत. म्हणजे बघा आतमध्ये 2 K+ आणि बाहेर 3 Na+, म्हणजे बाहेरचा चार्ज हा कसा असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. कोणत्या स्टेटमध्ये? रेस्टिंग स्टेटमध्ये. म्हणजेच कोणती स्टेट? पोलराइज स्टेट. समजतंय तुम्हाला? आता आणखी एक रिझन, इथे चार्ज आतमध्ये निगेटिव्ह आणि बाहेर पॉझिटिव्ह असण्याचं आणखी एक रिझन असतं की ही जी मेम्ब्रेन ज्यावेळेस रेस्टिंग स्टेटमध्ये असते, मेम्ब्रेन म्हणजे एक्झोलेमा, ज्या वेळेस रेस्टिंग स्टेटमध्ये असते त्यावेळेस ही काही प्रमाणामध्ये K+ ला लीक करते बाहेर. काय करते बाहेर? K+ ला लीक करते. मी तुम्हाला रेस्टिंग स्टेट बद्दल बोलतोय फक्त आता. K+ आर लीक्ड आउट. लीक्ड आउट का बरं असं? ही जी प्रॉपर्टी आहे ना याला म्हणतात डिफरन्शियल परमेबिलिटी ऑफ दिस मेम्ब्रेन
न्यूरोनल मेम्ब्रेन ड्युरिंग द रेस्टिंग स्टेज. याला काय म्हटलं या प्रॉपर्टीला आपण? डिफरन्शियल परमियाबिलिटी. डिफरन्शियल परमियाबिलिटी म्हणजे आता काय काय रिझन्स आहेत बघा. या डिफरन्शियल परमियाबिलिटीमुळे जे के प्लस असणार आहेत ना, हे के प्लस सुद्धा बाहेर जाणार आहेत, लीक होणार आहेत. आणि ऍट द सेम टाइम तीन एन ए प्लसला हा जो पंप आहे ना, एन ए प्लस के प्लस पंप, हा 3 एन ए प्लसला बाहेर टाकतोय, 2 के प्लसला आतमध्ये घेतो. याचा अर्थ लक्षात घ्या, आतले के प्लस सुद्धा काही प्रमाणामध्ये बाहेर लीक होतात आणि बाहेर एन ए प्लस तर ऑलरेडी आहे. म्हणजे बाहेर पॉझिटिव्ह चार्जचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे बाहेरचा चार्ज हा असणार पॉझिटिव्ह, आतला चार्ज असणार लेस पॉझिटिव्ह किंवा त्याला म्हणू आपण निगेटिव्ह. मग आता हा जो चार्ज मधला डिफरन्स आहे ड्युरिंग द रेस्टिंग फेज किती आहे? हा जर कॅल्क्युलेट केला ना चार्ज मधला डिफरन्स, तर आत मधला चार्ज हा निगेटिव्ह असतो, तर इनर साइडचा चार्ज निगेटिव्ह आहे. आणि हा किती आहे? हा चार्जचा डिफरन्स आहे -70 मिली व्होल्ट. -70 MV. आलं लक्षात? मी आता फक्त बोललोय रेस्टिंग स्टेट बद्दल. पुन्हा एकदा सांगतो बघा, रेस्टिंग फेज मध्ये काय होतं? न्यूरॉन ज्यावेळेस रेस्टिंग फेज मध्ये असते, म्हणजे तिला इम्पल्स मिळालेला नाही. या केसमध्ये बाहेर Na प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार, आतमध्ये K प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार, पण K प्लस काही प्रमाणात बाहेर लीक सुद्धा होतोय आणि Na प्लसला जास्तीत जास्त बाहेर पंप केलं जात आहे. यामुळे बाहेर Na प्लस कंपॅरेटिव्हली के प्लस पेक्षा जास्त आहे, म्हणून बाहेरचा चार्ज हा पॉझिटिव्ह आहे, आतला चार्ज लेस पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. आणि हा जो चार्ज मधला डिफरन्स आहे, हा चार्ज मधला डिफरन्स आहे -70 मिली व्होल्ट. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. आता आपण पाहूयात की एक्सायटेशनच्या स्टेटमध्ये काय होईल. जर न्यूरॉन एक्साइट झाले तर काय होणार? आता पहा, हा जो डेंड्राइट आहे किंवा हे जे डेंड्राइट्स आहेत, यांना जर थ्रेशोल्ड स्टिम्युलस मिळाला तर डेंड्राइट एक्साइट होतील. एक्साइट झाल्यानंतर हे जे डेंड्राइट असतील, यांच्या सेल बॉडी किंवा सायटॉन मध्ये हे एक्सायटेशन जाईल. त्यानंतर या एक्झोप्लाझम मधनं एक्सायटेशन पास होणार. हे एक्सायटेशन कसं पास होणार आहे पहा, खूप इम्पॉर्टंट आहे. कसं पास होणार आहे एक्सायटेशन? ज्या वेळेस हे डेंड्राइट स्टिम्युलेट होतील, एक्झोप्लाझम मध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्स जनरेट होणार आहे. हा इलेक्ट्रिकल इम्पल्स काय करतो? इथली जी एक्झोलेमा म्हणजे मेम्ब्रेनची जी परमियाबिलिटी आहे, या परमियाबिलिटीला डिस्टर्ब करतो. रेस्टिंग स्टेट मधली परमियाबिलिटी किती आहे? आतमधला चार्ज निगेटिव्ह म्हणजे -70 मिली व्होल्टचा डिफरन्स आत आणि बाहेर आहे. ठीक आहे. हा डिफरन्स कशामुळे झाला होता? एक पहिला रिझन होता त्याचा Na प्लस के प्लसचा पंप, आणि दुसरं म्हणजे के प्लस जे असतात ते बाहेर लीक आउट होत होते. त्यामुळे हा डिफरन्स होता. बरोबर? आता इथे काय होणार आहे बघा, ज्या वेळेस इम्पल्स जनरेट होणार आणि इम्पल्स जनरेट झाल्यामुळे डेंड्राइटचं स्टिम्युलेशन होणार, हा इम्पल्स या एक्झोप्लाझम मध्ये पास होणार. एक्झोप्लाझम मध्ये ज्यावेळेस इम्पल्स पास होणार, सपोज आता या मोमेंटला आपण एवढाच पार्ट कन्सिडर करू. ठीक आहे, न्यूरॉनचा एवढाच पार्ट कन्सिडर करू. इथे काय होणार आहे बघा, या पार्ट मध्ये ज्यावेळेस इम्पल्स पोहोचेल त्यावेळेस Na प्लस के प्लसचे जे पंप आहेत, हे पंप आता बंद होतील. कळालं? रेस्टिंग स्टेट मध्ये ते चालू होते. आता एक्साइटेड स्टेट मध्ये काय? एक्साइटेड स्टेट म्हणजे ज्यावेळेस इम्पल्स मिळाला त्यावेळेस काय? इम्पल्स ज्यावेळेस मिळणार त्यावेळेस हे Na प्लस के प्लसचे पंप बंद होणार. Na प्लस के प्लसचे पंप बंद होणार. त्यामुळे जे Na प्लस बाहेर टाकले जात होते, 3 Na प्लस बाहेर टाकले जात होते ना, आणि 2 के प्लसला आतमध्ये घेतलं जात होतं, ही ऍक्टिव्हिटी बंद होणार. आणि त्यामुळे काय होणार? Na प्लसला बाहेर टाकलं जाणार नाही. आणि ऍट द सेम टाइम काय होतं पहा, या Na प्लस के प्लस चॅनल शिवाय दुसरे सुद्धा काही चॅनल या मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असतात. ते जे दुसरे चॅनल असतात त्यांना मी असं दाखवतो. ते जे दुसरे चॅनल असतात ना, त्यांना म्हणतात गेटेड आयन चॅनल्स. कोणते चॅनल असतात? गेटेड आयन चॅनल्स. हे जे गेटेड आयन चॅनल्स असतात, हे गेटेड आयन चॅनल ज्यावेळेस एक्सायटेशन होणार आहे त्यावेळेस ऍक्टिव्हेट होते. गेटेड आयन चॅनल दोघांसाठी असतात, Na प्लस साठी सेपरेट असतात आणि K प्लस साठी सुद्धा सेपरेट असतात. ठीक आहे. मग ज्यावेळेस एक्सायटेशन होणार आहे त्यावेळेस पहिला इफेक्ट काय झाला? एक्सायटेशन झालं, पहिला इफेक्ट झाला की Na प्लस आणि K प्लसचा जो पंप होता ना, हा पंप झाला बंद. राईट? Na प्लस K प्लस पंप इज क्लोज्ड. तात्पुरता आहे हा, टेम्पररी आहे. याचं क्लोजिंग झालं. म्हणजे
Na प्लस बाहेर जाणार नाही, के प्लस यातून याद्वारे आतमध्ये येणार नाही, म्हणजे Na प्लसचं बाहेर जाणं बंद झालं. दुसरं, गेटेड आयन चॅनल जो Na प्लसचा असेल हा आयन चॅनल इथे आता ओपन होतो. गेटेड आयन चॅनल ओपन होतो म्हणजे काय, जो बाहेरचा Na प्लस आहे हा Na प्लस आतमध्ये येणारे, लक्षात घ्या तुम्ही. आता बाहेरचा Na प्लस जर आतमध्ये यायला लागला या रिजन मध्ये, तर काय होणार, आतमधला चार्ज हा होणार आहे, आता काय होणार, पॉझिटिव्ह व्हायला लागणार. आधी कसा होता चार्ज, आतमध्ये निगेटिव्ह, बाहेर काय होता, पॉझिटिव्ह. कोणत्या स्टेटमध्ये, रेस्टिंग स्टेटमध्ये. लक्षात घ्या, इनर वॉज निगेटिव्ह, आउटर वॉज पॉझिटिव्ह, राईट. आता काय होणार, आता अपोजिट होणार. बाहेरचा Na प्लस जो आहे हा आतमध्ये पंप होणार आहे. का पंप होणार आहे, कारण गेटेड आयन चॅनल जे आहेत हे दुसऱ्या प्रकारचे चॅनल असतात. हे आयन चॅनल कोणत्या स्टेटमध्ये, एक्साइटेड स्टेटमध्ये ओपन होणार आहे. कोणासाठीचे पण, फक्त Na प्लस साठीचे, फक्त Na प्लस साठीचे ओपन होतात. त्यामुळे या रिजन मध्ये जो इलेक्ट्रॉन, हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये असलेला Na प्लस बाहेरून आतमध्ये येणार आहे. म्हणजे या रिजन मध्ये तुम्ही इमॅजिन करा, Na प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये वाढलं. अगोदर काय होतं, अगोदर बाहेर Na प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं. आता एक्साइटेड स्टेटमध्ये काय झालं, Na प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये वाढलं आणि के प्लसचे चॅनल इथे बंदच आहेत, हे काय ओपन झालेले नाही. एक्साइटेड स्टेटमध्ये काय झालं सांगतोय मी तुम्हाला, एक्साइटेड स्टेटमध्ये Na प्लसचे चॅनल ओपन झाले, पण के प्लसचे ओपन नाही झाले, म्हणून के प्लस आतमध्ये जो असणार तो आतमध्येच राहणार आणि बाहेरचा Na प्लस पण आतमध्ये येणार. मग या केसमध्ये Na प्लस के प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये वाढलं आणि आतमधला चार्ज, बोला आता काय झाला, एक्साइटेड स्टेट मध्ये चार्ज आतला झाला आहे, इनर चार्ज बिकम्स पॉझिटिव्ह. काय झाला, इनर चार्ज आता पॉझिटिव्ह झाला. किती पॉझिटिव्ह झाला, हा होतो +32 +70 मिली व्होल्ट किंवा +40 मिली व्होल्ट. ओके, +30 जरी तुम्ही कन्सिडर केलं तरी. बाहेरचे Na प्लस आतमध्ये येत आहेत, आतले के प्लस आतमध्येच आहेत एक्साइटेड स्टेट मध्ये या रिजन मध्ये. ओके, आणि मग आतला चार्ज पॉझिटिव्ह झाला, आतला चार्ज पॉझिटिव्ह झाला, किती पॉझिटिव्ह झाला, +30 पासून पुढे +30 टू +40 पर्यंत हा चार्ज जो आहे हा पॉझिटिव्ह होऊ शकतो. ठीक आहे, +30 +40 किंवा +60 पर्यंत हा पॉझिटिव्ह होऊ शकतो. ठीक आहे, +30 +40 और +60 पर्यंत हा चार्ज पॉझिटिव्ह होऊ शकतो. पण आतला चार्ज झाला पॉझिटिव्ह, आणि आतला चार्ज पॉझिटिव्ह झाल्यामुळे इथे एक्साइटेड स्टेट क्रिएट झालेली आहे आणि या स्टेजला म्हटलं जातं डिपोलरायझेशन. लक्षात घ्या या वर्डला, त्याला म्हणू आपण डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन. आय होप यू हॅव गॉट दिस. पहा, पहिली स्टेपनी सांगितली तुम्हाला पोलराइज स्टेट, बरोबर. पोलराइज स्टेट मध्ये काय होतं, आतला चार्ज, पूर्ण आतला चार्ज होता निगेटिव्ह, अराउंड 70 मिली व्होल्टचा डिफरन्स होता. डिपोलरायझेशन मध्ये काय झालं, एक्साइटेशन झालं, आणि एक्साइटेशन झाल्यामुळे या एरियामध्ये, हा जो पर्टिक्युलर एरिया असेल, या एरियाची जी मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेन वरचे गेटेड आयन चॅनल Na प्लस साठी ओपन झाले, Na प्लस के प्लस पंप बंद झाले, त्यामुळे Na प्लस आतमध्ये येतील आणि आतला चार्ज जो असेल तो आता पॉझिटिव्ह होईल, तो +30 पासून +60 मिली व्होल्ट पर्यंत होऊ शकतो, आणि या स्टेटला म्हटलं आपण डिपोलरायझेशन. काय म्हटलं याला, डिपोलरायझेशन. कळलं तुम्हाला. मग आता डिपोलरायझेशन इथे झालं, की आता ही जी वेव्ह आहे डिपोलरायझेशनची, ही आता या एरियामधनं पुढच्या एरियामध्ये पास होईल. या एरियामधनं डिपोलरायझेशनची वेव्ह या एरियामध्ये पास होईल. कळते तुम्हाला, म्हणजे डिपोलरायझेशन इथे झालं, पुन्हा डिपोलरायझेशन आता पुढे होणार आहे. पण ज्या वेळेस या पुढच्या एरियामध्ये आता डिपोलरायझेशन होणार आहे, कारण पुढचा एरिया कसा असणार आहे पहा तुम्ही, अगोदर इमॅजिन करा, पूर्णच्या पूर्ण न्यूरॉन कोणती होती, ही पोलराइज स्टेटमध्ये होती. पूर्णच्या पूर्ण न्यूरॉन ही पोलराइज स्टेटमध्ये होती. ठीक आहे, त्यानंतर या एरियामध्ये झालं डिपोलरायझेशन. मग आता हे जे डिपोलरायझेशन आहे ते इथनं उचलून या एरियाकडे पास ऑन होणार आहे. यासाठी एक फिगर पण पुढच्या स्लाइडवर मी ठेवलेली आहे, त्यावरनं पण सुद्धा तुम्हाला समजेल. तर इथं डिपोलरायझेशन झालं की नेक्स्ट या एरियामध्ये डिपोलरायझेशन होणार आहे. पण आता या एरियाचं काम तर झालंय, याने डिपोलरायझेशन केलंय, याने वेव्ह ऑफ इम्पल्स पुढच्या एरियाकडे पास ऑन केली, म्हणजे इथे डिपोलरायझेशन होणार आहे, बरोबर. मग आता हा जो मागचा एरिया आहे ना, इथे पुन्हा व्हायला पाहिजे कोणती स्टेट, पोलराइज स्टेट. आणि पोलराइज स्टेट पुन्हा ज्या वेळेस येते तर याला म्हणायचं रिपोलरायझेशन. काय म्हणायचं याला, रिपोलरायझेशन. म्हणजे पहा, ज्या एरियाचं डिपोलरायझेशन झालेलं आहे त्याने इम्पल्स पुढच्या एरियाकडे पास ऑन केला, मग याला म्हणणार आपण, या पुढच्या एरियाकडे पास ऑन झाला तर पुढच्या एरियामध्ये होणारे डिपोलरायझेशन. पण या मागच्या एरियामध्ये पुन्हा कोणती स्टेट अचीव्ह व्हायला पाहिजे,
रिपोलरायझेशनची. मग मागच्या एरियामध्ये रिपोलरायझेशनची स्टेट अचीव्ह होण्यासाठी पुन्हा या फेज कडे न्यूरॉनला या एरियातल्या जावं लागेल. मग हे कसं होईल, पुन्हा Na+K+ चॅनल ओपन होतील रिपोलराइज स्टेट मध्ये. बघा डिपोलरायझेशन मध्ये Na+K+ पंप बंद झाले होते. हे Na+K+ पंप पुन्हा ओपन होतील रिपोलरायझेशन साठी, या एरियामध्ये ओपन होतात आणि यामुळे काय होईल, Na+ जो असेल बाहेर टाकला जाईल. ठीक आहे, आणि K+ ला आतमध्ये घेतलं जाईल. ऍट द सेम टाइम पहा, इथे हा K+ चा गेटेड आयन चॅनल सुद्धा ओपन रिपोलराइज स्टेट मध्ये Na+K+ पंप ओपन होणार आहेत आणि ऍट द सेम टाइम K+ चा गेटेड आयन चॅनल ओपन होणार आहे. त्यामुळे सुद्धा K+ बाहेर जाईल. कळतंय? आता K+ बाहेर चालले, त्याबरोबर Na+ पण बाहेर चालले. यामुळे आतला जो Na+ चा कॉन्सन्ट्रेशन आहे, अमाऊंट आहे, ही कमी होईल आणि K+ सुद्धा बाहेर ढकलला जातोय. त्यामुळे आतला जो चार्ज आहे तो पुन्हा काय होणार आहे, इनर चार्ज विल बिकम निगेटिव्ह. कळालं तुम्हाला? आणि Na+K+ पंप काय करतील, 3 Na+ ला बाहेर टाकतात आणि 2 K+ ला आतमध्ये घेतात. गेटेड आयन चॅनल काय करतात, K+ जो Na+K+ पंप आहे तो Na+ ला बाहेर टाकणार आणि ऍट द सेम टाइम जो आतला बाहेर गेलेला K+ आहे याला रिस्टोर करण्यासाठी Na+K+ पंप बाहेरचे K+ सुद्धा आतमध्ये घेणार. ठीक आहे, खूप जास्त डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, इथे जास्त कन्फ्युजन करू नका. एक एक स्टेप तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जर तुम्ही हे लेक्चर पाहत असाल तर ह्या एक एक स्टेप तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. मी इथे एक एक पॉइंट सांगितलेला आहे की कोणत्या स्टेटमध्ये काय होणार आहे, कारण यावर एखादा जरी एमसीक्यू आला तर तुमचं चुकायला नको. थोडा हाय लेवलवाला एमसीक्यू यावर येऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही नीट साठी प्रिपेअर करत असाल किंवा सीईटी साठी करत असाल किंवा थेअरीसाठी जरी करत असाल तर थेअरीसाठी सुद्धा हे डिटेल्स इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, म्हणजे पहा रिपोलरायझेशनच्या स्टेटमध्ये K+ गेटेड आयन चॅनल ओपन होतील, Na+K+ आयन ओपन होतील आणि आतला चार्ज जो असेल तो निगेटिव्ह होईल या रिजन मधला, आणि याला म्हणतो आपण रिपोलरायझेशन. ठीक आहे, इथे रिपोलरायझेशन होणार, या एरियामध्ये डिपोलरायझेशन होणार. डिपोलरायझेशन साठी पुन्हा या स्टेप होणार आणि मग इथून पुढे पुन्हा न्यूरॉन जे असेल इलेक्ट्रिकल इम्पल्स पुढे पास ऑन करेल. पुन्हा इथे या एरियामध्ये ज्यावेळेस डिपोलरायझेशन होईल, या मागच्या एरियाचं होणार आहे रिपोलरायझेशन. आय होप यू हॅव गॉट दिस. म्हणजेच काय होतं, वेव्ह पास होते. पोलरायझेशन काय झालं, पहिले पोलराइज स्टेट होती, डिपोलरायझेशन झालं, पुढे डिपोलरायझेशन, मागे रिपोलरायझेशन, पुढे डिपोलरायझेशन, मागे रिपोलरायझेशन. असं करता करता इम्पल्स जो असेल तो या सिनॅप्टिक नॉब पर्यंत पोहोचेल. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द कंडक्शन ऑफ द नर्व इम्पल्स. आता हे जे नर्व इम्पल्स मी तुम्हाला सांगितलं जे पास ऑन होतं, हे मी बोललो फक्त नॉन मायलिनेटेड न्यूरॉन बद्दल. पण एक आणखी टाईपचे न्यूरॉन असते ज्याला म्हणतो आपण मायलिनेटेड न्यूरॉन. काय डिफरन्स असतो बरं मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन मध्ये? बघा एक मिनिट, इकडे लक्ष द्या. जर नॉन मायलिनेटेड न्यूरॉन असेल तर तिच्यावर मायलिन शीत नसतो. पण इथे जर मी एक सपोज अशी न्यूरॉन काढली, इकडे पहा ही न्यूरॉन मी काढतो, ही जर न्यूरॉन मी काढली आणि या न्यूरॉन मध्ये हे असतील याचे डेंड्राइट्स, आणि हे असेल एक्झॉन. आता हे जे एक्झॉन आहे ना, या एक्झॉन वर जर फॅटी टिश्यू असेल, फॅटी टिश्यू वाला लेअर असेल किंवा फॅटी लेअर असेल, आपण म्हणूयात या फॅटी लेअरला म्हणतो मायलिन शीथ. हे आहे मायलिन शीथ. आता या मायलिन शीथच्या मध्ये मध्ये इथे गॅप आहे बघा, या गॅपला आपण काय म्हटलं होतं, नोड ऑफ रॅनवियर असं म्हटलं होतं, नोड ऑफ रॅनवियर. ठीक आहे, आता बघा हा मागचा जो न्यूरॉन मी तुम्हाला दाखवला आता, या न्यूरॉन मध्ये पूर्णचे पूर्ण मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट करू शकते सबस्टन्सेसला, Na+K+ ला आतमध्ये बाहेर घेऊ शकते आणि यामुळे चार्जचा डिफरन्स होतो. आणि हा जो चार्जचा डिफरन्स आहे, या चार्जच्या डिफरन्समुळे एक वेव्ह पास होते, पूर्ण न्यूरॉन मधनं वेव्ह पास होते. म्हणून आता बघा वेव्ह पुढे 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 जात राहणार. म्हणजेच यामध्ये वेव्ह ही पूर्ण न्यूरॉनच्या एक्झॉन मधनं पास होते, बरोबर. त्यामुळे हिला पास होण्यासाठी कंपॅरेटिव्हली थोडासा जास्त वेळ लागेल. ऑब्व्हियसली तो मिली सेकंड मध्ये असणार. ठीक आहे, पण आता इथे बघा ही जी न्यूरॉन असेल, या न्यूरॉनला म्हणतो आपण मायलिनेटेड न्यूरॉन, कारण हा जो लेअर दिसतो
लेअर आहे, या फॅटच्या लेअरमुळे या एरिया मधली ही जी मेम्ब्रेन आहे, तर पहा ही जी मेम्ब्रेन आहे ना या एरिया मधली, ही मेम्ब्रेन डायरेक्टली आयनला बाहेर काढू शकत नाही. म्हणजे आयन या एरियामधनं आतमध्ये पण नाही येऊ शकत आणि बाहेरही जाऊ शकत. कळलं? म्हणजे पहा, नोड ऑफ रॅनवियर इज द ओनली एरिया फ्रॉम विच द पोलरायझेशन ऑर द डिपोलरायझेशन कॅन ऑर द रिपोलरायझेशन कॅन अकर. हा एवढाच एरिया जिथे पोलरायझेशन, डिपोलरायझेशन किंवा रिपोलरायझेशन होऊ शकतं. म्हणजे जर इथे हे डेंड्राइट एक्साइट झाले, एक्साइटेशन जे असेल ते इथे येईल या नोड ऑफ रॅनवियर पासनं, आणि त्यानंतर जे एक्साइटेशन असेल ते डायरेक्टली तुम्हाला इथे दिसेल या नोड ऑफ रॅनवियर नंतर. म्हणजे इथनं हा इम्पल्स जो आहे तो इथे डायरेक्ट जम्प घेणार आहे या नोड ऑफ रॅनवियर कडे, या नोड ऑफ रॅनवियर कडनं या नोड ऑफ रॅनवियर कडे जम्प घेणार आहे, या नोड ऑफ रॅनवियर कडनं या नोड ऑफ रॅनवियर कडे जम्प घेणार आहे. म्हणजे इथे असा पूर्ण मेम्ब्रेन मधनं न्यूरॉनचा इम्पल्स पास नाही होत. इम्पल्स पास होतो, पण तो कसा पास होतो, एका नोड ऑफ रॅनवियर पासून दुसऱ्या नोड ऑफ रॅनवियर कडे. चार्जचा डिफरन्स जसा असतो तसा. जसं की दोन पोल असतात आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचे, आणि त्याच्यामध्ये एका पोल पासून दुसऱ्या पोलकडे इलेक्ट्रिसिटी फास्टर पास होते. इन द सेम वे या पॉइंट पासून या पॉइंट कडे इलेक्ट्रिसिटी सारखाच इलेक्ट्रिकल इम्पल्स हा जम्प घेतो एका नोड ऑफ रॅनवियर पासून दुसऱ्या नोड ऑफ रॅनवियर कडे. आणि असं जे कंडक्शन आहे ना हे फास्टेस्ट असतं, आणि या कंडक्शनला म्हणतात सॉल्टेटरी कंडक्शन. काय बोलणार तुम्ही याला? सॉल्टेटरी कंडक्शन. यावर सुद्धा एखादा एमसीक्यू येऊ शकतो. ठीक आहे. सो व्हॉट इज अ सॉल्टेटरी कंडक्शन? सॉल्टेटरी कंडक्शन मध्ये इम्पल्स जो असेल एका नोड ऑफ रॅनवियर पासून दुसऱ्या नोड ऑफ रॅनवियर कडे जम्प घेतो, आणि याचा स्पीड माहिती का किती? याचा स्पीड आहे 120 मीटर पर सेकंद. एवढा जास्त स्पीड, 120 मीटर्स पर सेकंद एवढा याचा स्पीड असू शकतो. ठीक आहे. आणि हे जे कंडक्शन आहे हे कोणामध्ये दिसेल तुम्हाला? मायलिनेटेड न्यूरॉन मध्ये. नॉन मायलिनेटेड न्यूरॉन जे आम्ही इथे एक्सप्लेन केलाय यामध्ये तुम्हाला या प्रकारचं कंडक्शन म्हणजे फास्टेस्ट कंडक्शन दिसणार नाही, कारण इथे पूर्ण मेम्ब्रेनचं पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन होताना दिसतं. पण या ठिकाणी जिथे जिथे नोड ऑफ रॅनवियर असणार तिथे पोलराइजचं डिपोलरायझेशन आणि डिपोलरायझेशनचं रिपोलरायझेशन होणार. कळतंय? म्हणजे आता सपोज इथे पोलराइज स्टेट असेल, तर सगळी सगळी न्यूरॉन सपोज पोलराइज स्टेटमध्ये असतील, तर सर्व न्यूरॉन हा सर्व नोड ऑफ रॅनवियर जे असतील हे पोलराइज स्टेटमध्ये असतील. ज्यावेळेस त्यांना एक्साइटेशन मिळेल, हा नोड ऑफ रॅनवियर डिपोलरायझेशनच्या स्टेटमध्ये जाईल. त्यानंतर पुढचा नोड ऑफ रॅनवियर डिपोलरायझेशनच्या स्टेटमध्ये जाईल. त्यावेळेस हा मागचा जो असेल याचं पुन्हा रिपोलरायझेशन होणार. त्यानंतर पुढचा नोड ऑफ रॅनवियर चं डिपोलरायझेशन होईल, मागच्याचं रिपोलरायझेशन. त्यानंतर पुढच्या नोड ऑफ रॅनवियरचं डिपोलरायझेशन होईल, मागच्याचं रिपोलरायझेशन. आय होप यू आर गेटिंग. पुढच्याचं डिपोलरायझेशन, मागच्याचं रिपोलरायझेशन. अशा पद्धतीने पूर्ण न्यूरॉन या रेस्टिंग स्टेटमध्ये येऊन जातं, आणि इम्पल्स जो असेल तो पुढे या सिनॅप्टिक बल्बकडे पास ऑन केला जाईल. ठीक आहे. आता तुमच्या बुकमध्ये जी फिगर दिलेली आहे ती फिगर सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर आता हे डिटेल जे एक्सप्लेनेशन आहे हे समजलं असेल, तर हे समजण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार. इथे पहा. इथे आपण सर्वात पहिली स्टेज मी सांगितली होती तुम्हाला, रेस्टिंग एक्झॉन वाली स्टेज, रेस्टिंग स्टेट. ठीक आहे. या रेस्टिंग स्टेटमध्ये आतमधला चार्ज काय असतो? आतमधला चार्ज असणार आहे निगेटिव्ह. बघा, निगेटिव्ह ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक आयन्स म्हणायचे यांना. निगेटिव्ह इनऑर्गॅनिक आयन्स असतील आतमध्ये. म्हणजे आतमध्ये के प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार, बाहेर Na प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार. इथे Na प्लस के प्लस वाले पंप, हे पहा Na प्लस के प्लस वाले पंप ऍक्टिव्ह असणार आहेत या केसमध्ये. आणि Na प्लस के प्लस पंप काय करतात? 3 Na प्लसला बाहेर टाकतात, 2 के प्लसला आतमध्ये घेतात. त्यामुळे इथे चार्जचं सेपरेशन होणार आहे. आतमधला चार्ज हा जवळजवळ -70 मिली व्होल्टचा डिफरन्स तयार करेल. ठीक आहे. आतमध्ये निगेटिव्ह, बाहेर होणारे पॉझिटिव्ह. इथे काही प्रमाणामध्ये के प्लसचं लिकेज सुद्धा होत असतं. हे पण मी तुम्हाला सांगितलं, म्हणून इथे असं के प्लस दाखवलंय. पहा ही फिगर त्यामुळे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता पहा के प्लसचं लिकेज सुद्धा होत असतं. काही प्रमाणात के प्लस बाहेर जात आहेत. त्यामुळे काय होतंय पहा, बाहेर के प्लस पण जात आहेत, आणि बाहेर Na प्लस, हा Na प्लस के प्लस पंप Na प्लसला सुद्धा बाहेर सोडतोय. त्यामुळे काय होईल, बाहेरचा चार्ज हा होणार आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि ही जी स्टेज आहे, या स्टेजला म्हटलं आपण पोलराइज स्टेट, कारण मेम्ब्रेन जी आहे ती पोलराइज झाली. आता सपोज स्टिम्युलस मिळाला मेम्ब्रेनला,
स्टिम्युलस मिळालेला असेल तर एक्झॉन जी असेल ती एक्साइटेड स्टेटमध्ये जाईल. एक्साइटेड स्टेटमध्ये गेल्यानंतर Na+K+ चे पंप बंद होतात. मग बघा या फिगरमध्ये तुम्हाला Na+K+ चा पंप दाखवलेला नाही. ठीक आहे. ठीक आहे. मग आता Na+K+ चा पंप इथे तुम्हाला दाखवलेला नाहीये. आता बघा काय होणार. इथे मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस एक्साइटेड स्टेटला जातं त्यावेळेस Na+ जो आहे ना याचे गेटेड आयन चॅनल ओपन होतात. Na+ चे गेटेड आयन चॅनल ओपन होतील म्हणून बघा Na+ हा आत जाताना तुम्हाला दिसतोय. बरोबर? Na+ हा आत जाताना दिसतोय. आता K+ चं काही प्रमाणामध्ये लिकेज होत राहणार आहे. त्यामुळे K+ काही प्रमाणामध्ये बाहेर जाईल पण Na+ जास्तीत जास्त आतमध्ये येतोय. K+ चे गेटेड चॅनल बंद झालेले आहेत. हे लक्षात घ्या. पण त्याचं थोड्या प्रमाणात लिकेज होऊ शकतं. त्यामुळे Na+K+ चं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये वाढलं आणि आतमधला चार्ज आता निगेटिव्ह नाहीये, हा झालाय पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज झाला या एरियामध्ये. फक्त हा एरिया जसं मी तुम्हाला एक स्पेसिफिक एरिया दाखवला होता. या एरियामध्ये चार्ज झाला पॉझिटिव्ह आणि मग या स्टेटला म्हटलं आपण डिपोलराइज स्टेट आणि ही किती असू शकते +30 टू +60 एवढ्यापर्यंत मिलीव्होल्ट पर्यंत हा चार्ज या एरियामध्ये असू शकतो. इथे झालं डिपोलरायझेशन. आता डिपोलरायझेशनची वेव्ह जी असेल ही पुढे पास ऑन होणार आहे. सपोज आता ही डिपोलरायझेशनची वेव्ह आता इथे पास ऑन होईल. ही इथे पास ऑन कशी होईल? इथे दाखवली ती या फिगरमध्ये. मग पुढच्या एरियाचं ज्यावेळेस डिपोलरायझेशन होणार पुन्हा काय होणार Na+K+ चे चॅनल गेटेड आयन चॅनल ते बंद होणार या एरियामधले आणि Na+ बाहेरनं आतमध्ये येणार. K+ काही प्रमाणात लीक होणार बाहेर पण K+ चे चॅनल बंद झालेले आहेत. Na+ आतमध्ये येतो K+ पण आतमध्ये आहे. त्यामुळे इथे स्टेज होणार डिपोलराइज स्टेट. ठीक आहे. आणि ही जी मागची स्टेज होती जी डिपोलराइज होती हिचं काम झालंय. हिने हिचा इम्पल्स पुढे पास ऑन केला. इथनं इम्पल्स इथे पास ऑन झालेला आहे. त्यामुळे हा जो एरिया असेल याचं होणार आहे आता रिपोलरायझेशन. रिपोलरायझेशन होणार म्हणजे Na+K+ आयन चॅनल ओपन होणार. Na+ आतमध्ये येणार. ओके. Na+K+ चॅनल इथे ओपन होणार. Na+ जे आतमध्ये आलेले होते हे इथनं बाहेर जायला सुरुवात होणार. कसे बाहेर जाणार Na+? कारण जे Na+K+ चे आयन चॅनल आहेत हे आयन चॅनल Na+ ला बाहेर टाकतील 3 Na+ ला आणि 2 K+ ला आतमध्ये घेतील. ठीक आहे. त्यामुळे इथे होणार आहे रिपोलरायझेशन. K+ चे जे गेटेड आयन चॅनल आहेत ते सुद्धा इथे ओपन होतील आणि K+ हा बाहेर जायला लागेल आणि मग इथली आतला जो चार्ज आहे Na+ पण बाहेर चाललाय K+ पण बाहेर चाललाय या केसमध्ये काय होणार आहे इथला आतला चार्ज हा व्हायला लागेल निगेटिव्ह. म्हणजे हा व्हायला लागेल -70 मिलीव्होल्ट आणि मग पुन्हा इथे ही जी स्टेज असेल रिपोलराइज स्टेज अचीव्ह होईल. कळाले तुम्हाला? आणि या पद्धतीने इम्पल्स जो असेल तो पुढे डिपोलराइज स्टेट इथे रिपोलरायझेशन इथे डिपोलरायझेशन ही पोलराइज स्टेट असणार. पुढे जाऊन इथे डिपोलरायझेशन होणार, इथे रिपोलरायझेशन होणार आणि ही स्टेट परफेक्टली पोलराइज स्टेट मध्ये आलेली असेल. या पद्धतीने न्यूरॉन मध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्स कंडक्ट केला जातो. ठीक आहे. आणि पुन्हा न्यूरॉन जी रिपोलरायझेशन मुळे पुन्हा पोलराइज स्टेट मध्ये पोहोचेल आणि नेक्स्ट नर इम्पल्स कंडक्ट करण्यासाठी रेडी होईल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द कंडक्शन ऑफ द नर इम्पल्स. तुम्हाला मित्रांनो तुम्हाला काही जर क्वेरी असेल तर माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा तुम्ही तुमच्या क्वेरी सांगू शकता. 9975454959 हा माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे. यावर तुम्ही तुमच्या काही क्वेरी सांगू शकता. बायोचे काही स्टुडंट असतील तर. ठीक आहे. फक्त तिथे इन्क्लूड करा की तुम्ही इम्पल्स बॅचचे स्टुडंट आहात आणि तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं. या लेक्चरमध्ये आणखी काही तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते सुद्धा मला कळवा. माझ्या वेळेनुसार मी तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर आता आपण हे लेक्चर इथे थांबूयात. आता आपण डिस्कस करणार आहोत यानंतर ब्रेन बद्दल, सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम बद्दल डिस्कस करूयात. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ब्रेन वरचे डिफरंट एरियाज जे आहेत ते आपण वेगवेगळ्या फिगरच्या माध्यमातून इथनं शिकण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.